नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी आणि सी 2026 ची जाहिरात येणार आहे. एमपीएससी कडून ही जाहिरात आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की फॉर्म कधी सुटणार आहे, परीक्षा कधी असणार आहे आणि ह्या एक्झामसाठी पात्रता काय, ह्या एक्झामसाठी कोण फॉर्म भरू शकतं. त्यामध्ये 4 महत्त्वाचे निकष आपण बघूया. एक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, टायपिंग स्किल आणि शारीरिक पात्रता कोणाला कोणाला लागणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं ग्रुप बी आणि सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण चालू केलेली. मराठी माध्यमातली बॅचचं नाव आहे संकल्प बॅच. 50% ऑफ सध्या चालू आहे. तुम्ही 5,999 मध्ये पूर्व आणि मुख्य बॅच घेऊ शकता. 4,999 प्लस जीएसटी मध्ये पूर्व परीक्षेची बॅच अवेलेबल आहे. 5 फेब्रुवारी पासून ही बॅच चालू होते बघा. ह्या बॅच मध्ये सगळे फॅसिलिटी तुम्हाला मिळणार. टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि याबद्दल तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहे. जे विद्यार्थी मेन्सला असतील त्या विद्यार्थ्यांना मेन्सच्या टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. दोन्ही गोष्टी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे, आपण लगेच जॉईन करू शकता. ह्या बॅचला तुम्हाला शिकवणारे फॅकल्टी तुमच्या समोर आहे. हे फॅकल्टी ज्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आहे किंवा दररोज संध्याकाळी 6 वाजता डेमो लेक्चर चालू आहे. एकदा बघून घ्या, आवडले तर नक्की जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, ग्रुप बी साठी तुम्हाला एकूण 4 पदांच्या जाहिराती येत असतात. त्यामध्ये पहिला आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्याला आपण ASO म्हणतो. दुसरा आहे राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण STI म्हणतो. पोलीस उपनिरीक्षक, ज्याला आपण PSI म्हणतो. दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक, ज्याला आपण सब रजिस्ट्रार SR म्हणतो. असे गट ब चे अराजपत्रित 4 पदं आहेत. त्यांची जाहिरात येणार बघा मार्च 2026 मध्ये. पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे आणि यांची पूर्व परीक्षा असणार आहे 14 जून 2026 ला. आता तुमच्याकडे 4 ते 4.5 महिन्यांचा अवधी असणार आहे. त्यानंतर गट क ची जी एक्झाम आहे, गट क यामध्ये एकूण 7 वेगवेगळी पदं आहेत. उद्योग निरीक्षक, इंडस्ट्रियल ऑफिसर म्हणतो आपण त्याला. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ज्याला आपण एक्साइज PSI म्हणतो. त्यानंतर तिसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक, ज्याला आपण टेक्निकल असिस्टंट म्हणतो. कर सहाय्यक, त्याला टॅक्स असिस्टंट म्हणतो. बेलिप किंवा लिपिक लिपिक टंकलेखक, याला आपण लिपिक पद म्हणूया. आणि 7वं पद आहे असिस्टंट मोटर AMV, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ज्याला आपण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणतो. या पद्धतीने 7 पदं असतात. यांची सुद्धा जाहिरात तुम्हाला मार्च 2026 मध्ये येणार आहे. 12 जुलैला तुमची एक्झाम आहे. साधारणतः 5 ते 5.5 महिने तुम्हाला गट क साठी वेळ मिळणार आहे. सो ह्या एक्झामचं नोटिफिकेशन मात्र मात्र पुढच्या महिन्यातच येणार आहे. मग यामध्ये आपण समजून घेऊया पात्रता काय. पात्रतेमध्ये पहिला मुद्दा आहे तुमचं वयोमर्यादा काय. तर वयोमर्यादेमध्ये किमान बघा, वयोमर्यादा 18 असावं लागतं. कमीत कमी 18 असावं लागतं. याला आपण म्हणूया सहाय्यक कक्ष अधिकारी A16. बाकी सगळ्यांसाठी बघितलं तर 19 आहे आणि एक्साइज PSI आणि कर सहाय्यक यांना पण 18 कमीत कमी वय असावं लागतं. मॅक्सिमम वय काय असावं लागतं, तर ओपन मधून तुम्ही जर असाल, ओपन कॅटेगरी मधून, तर तुम्हाला 38 वर्षापर्यंत बघा इथे सूट आहे. 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. फक्त एकच पद आहे ज्याचं नाव आहे PSI पदाला फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना 31 वयोमर्यादेपर्यंत इथे फॉर्म भरू शकतात. आणि तुम्ही जर कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, तर कॅटेगरीसाठी तुम्हाला मॅक्सिमम वय बघा सगळ्या ठिकाणी तुम्हाला 43 बघायला मिळेल. फक्त एकच पद आहे PSIचं, ज्या ठिकाणी तुम्हाला 34 पर्यंत तुम्ही कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकतात. ही झाली वयोमर्यादा. इतर जे समांतर आरक्षण आहे त्यासाठी तुम्ही हा चार्ट बघू शकता. तुम्हाला इथे सुद्धा सूट दिली वयोमर्यादेमध्ये. फक्त गट ब ला तुम्हाला बाकीचे काही आरक्षण नसतात. जसं गट ब मध्ये तुम्हाला इथे दिव्यांग, गट ब मध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे पद, हे आरक्षण नसतात. बाकीचे आरक्षण असतात. ओके, स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी बघून घ्या, माजी सैनिकांचं बघून घ्या. प्रकल्प, भूकंप, त्यानंतर दिव्यांग आणि अनाथ यांच्यासाठी पण इथे सवलत दिली वयामध्ये. हा चार्ट तुम्ही बघू शकता. नंतर महत्वाचा मुद्दा आहे की शैक्षणिक पात्रता काय. यामध्ये टोटल मी तुम्हाला 4 अधिक 7 असे 11 पदं मी तुम्हाला सांगितले. या 11 पदापैकी 2 पदांना फक्त तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हतेमध्ये निकष बदलतात. मग 2 पदं कोणती आहेत, त्यामध्ये पहिलं आहे इंडस्ट्रियल ऑफिसर आणि दुसरा आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. उरलेली जी 9 पदं आहेत त्यांना मात्र काय लागतं, कोणताही पदवीधर चालणार आहे. कोणताही पदवीधर बघा, उद्योग निरीक्षक तसेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता इथे चालणार आहे. हे नोटिफिकेशन तुम्हाला मी MPSCचं दाखवतो, विथ प्रूफ दाखवतोय. सो इथे उरलेल्या 9 पदांना पदवीधर चालतोय. बाकीच्या 2 पदांसाठी इंडस्ट्रियल ऑफिसरसाठी तुम्हाला काय लागतंय बघा,
संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी त्याचे जे विषय आहेत ते जर सोडले तर इतर तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे डिप्लोमाचा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो, किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी सायन्समध्ये असलेला विद्यार्थी सुद्धा ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो. ह्या पदासाठी पण आणि उर्वरित पदांसाठी पण अप्लाय करू शकतो. AMVI चे जे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू इच्छितात, कोणते विद्यार्थी आहे ज्यांचं बघा SSC किंवा समतुल्य अर्हता तुमची असावी लागते, प्लस तुमच्याकडे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका म्हणजे डिप्लोमा धारक विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. आणि नंतर दिलं त्यांनी बघा स्वयंचलित अभियांत्रिकी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणारे सुद्धा विद्यार्थी इथे AMVI ला अप्लाय करू शकतात. पदवी असणारे विद्यार्थी AMVI ला पण अप्लाय करू शकतात आणि उर्वरित सगळ्या ज्या पद आहेत बाकीचे 9 त्यांना सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. हे झालं शैक्षणिक अर्हतेबाबत. आता एक प्रश्न समोर येतो की पदवीला अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का? जसं की पदवीला एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे आणि थर्ड इयरला आहे, 3 वर्षाची पदवी आपण असं कन्सिडर करूया. ह्या 3 वर्षामध्ये लास्ट इयरला असणारा विद्यार्थ्याला आपण अपियर म्हणतो, हा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का? तर याचं उत्तर आहे यस, फॉर्म भरू शकतो. प्रिलिम एक्झाम देऊ शकतो आणि मेन्स जेव्हा असेल तेव्हा पास असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? आणि आता असे तुम्ही जर बघितलं तर जूनमध्ये जुलैमध्ये एक्झाम आहे, त्याच्यानंतर मेन्समध्ये तुम्हाला साधारणतः 4 महिन्याचा डिफरन्स आहे. सो आता तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही साहजिक आहे तुमचा रिझल्ट पण लागून जाईल मेन्सपर्यंत आणि तुम्ही पास पण होऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही इथे ह्या प्रोसेसमध्ये पुरे फॉलो करू शकता. एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर आता फॉर्म भरल्यानंतर मी जर पास नाही झालो तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढच्या वर्षी परत प्रिलिमपासून एक्झाम देऊ शकता. आता दुसरा मुद्दा आहे की सर मी फर्स्ट इयरला आहे आणि सेकंड इयरला मी फॉर्म भरू शकतो का? तर याचं उत्तर मी तुम्हाला यस सांगेल. अपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता, मात्र मेन्स तुम्हाला देता येणार नाही. का देता येणार नाही? कारण मेन्सचा फॉर्म भरत असताना तुम्हाला लास्ट इयरचे मार्क अपडेट करावे लागतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे लास्ट इयरचे मार्क ते पास होऊन अपडेट करता येत असतील तर असे उमेदवार मात्र इथे फॉर्म भरू शकतात. ओके, त्यांनी डिटेल्समध्ये त्यांनी सांगितलं बघा शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, पण फर्स्ट सेकंड इयरचे पण भरले तर काय प्रॉब्लेम, तुम्ही अनुभव घेऊ शकतात. कारण एक्झामला अटेम्प्ट नाही, कितीही वेळेस तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर पुढे आहे शारीरिक पात्रतेबाबत. बघा 3 पदं अशी आहेत की ज्यांना शारीरिक पात्रता लागते. त्यातलं पहिलं पद आहे PSIचं. PSI मध्ये पुरुषांना उंची 165 सेंटीमीटर लागते आणि छाती न फुगविता 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. महिलांसाठी फक्त एकच निकष आहे, उंचीचा 157 सेंटीमीटर असावी लागते. त्यानंतर एक्साइज PSI साठी तुम्हाला उंची 165 सेंटीमीटर लागते पुरुषांना आणि छातीचे निकष ॲज इट इज आहे. आणि महिलांना इथे उंची लागते 155 सेंटीमीटर आणि वजन कमीत कमी 50 किलोग्राम लागतं. तिसरा आहे AMVIचं पद आहे, यासाठी उंची 163 सेंटीमीटर पुरुषांना लागते. छातीचा निकष ॲज इट इज आहे 79 आणि 5. महिलांसाठी AMVI ला 155 सेंटीमीटर हाईट लागते आणि वजन कमीत कमी 45 ग्रॅम असावं लागतं. त्यानंतर रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह शिवाय चांगली आहे असे पण AMVI मध्ये चालणार आहे. सो ही झाली शारीरिक पात्रतेबद्दलची माहिती. आणि टंकलेखक अर्हतेसाठी बघा टायपिंग सर्टिफिकेट कोणाला लागतं तर टायपिंग सर्टिफिकेट फक्त आणि फक्त 2च पदं आहेत, ते मध्ये कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक साठी लागतं. कर सहाय्यकाला दोघे लागतं बघा, मराठी 30 लागतं आणि शब्द बघा लक्षात घ्या, आणि इंग्रजी 40 लागतो. मात्र लिपिक टंकलेखक ह्या पदासाठी मराठी 30 किंवा इंग्रजी 40 दोघांपैकी कोणतेही असेल तरी चालतंय. हे GCCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा गव्हर्नमेंट ऑथराईज असणारं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सो अशाच प्रकारे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. पात्रतेबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असेल तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होते 5 फेब्रुवारी पासून. ह्या बॅचचे फीचर्स तुम्ही हे सगळे बघून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, नक्की जॉईन करा. मेन्सला असणारे विद्यार्थ्यांनी ह्या बॅचला जॉईन करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. ही सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. या संदर्भात काही अडचण असेल तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, प्ले स्टोरवरून हे ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करू शकता. या संदर्भात पूर्ण सिरीज चालणार आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकतात या चॅनलवरती. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.